36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील 5 तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्लीतील गणेश उत्सव नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय. येथील क्रीडा संकुल प्रांगणात टायगर ग्रुप तर्फे आयोजित गणेश उत्सवात जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा देखावा उभारण्यात आलाय. त्यामुळे हे दृश्य बघण्यासाठी पंचक्रोशीमध्ये भाविक गर्दी करतात. येथील टायगर ग्रुप तर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्तांसाठी टायगर ग्रुप अहोरात्र काम करत असते. मागील वर्षीपासून या ग्रुप तर्फे गणेशोत्सव साजरा केला जातोय. पहिल्याच वर्षी केदारनाथचे दृश्य साकारण्यात आले. यावर्षी ग्लोरी ऑफ आलापल्लीचे दृश्य साकारण्यात आले. विशेष म्हणजे आतल्या भागात कमलापूरचे हत्ती वाघ, घनदाट जंगल, पाताळी मंदिर, आदिवासींचे गोटूल आणि गणेश मूर्तींच्या दोन्ही बाजूला ग्लोरी ऑफ आलापल्ली येथील सुप्रसिद्ध राम लक्ष्मण नावाने ओळखल्या जाणाऱ्या भले मोठे सागवान वृक्ष देखील या ठिकाणी जिवंत देखावा बघायला मिळतोय. एवढंच नाही तर खुल्या आवारामध्ये मोठ्या स्क्रीनवर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचं दर्शन घेता येते. पावसानं विश्रांती घेतली आणि शनिवार रविवार तसेच सोमवारला ईद निमित्त सुट्टी असल्यामुळे देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एटापल्ली तालुक्याच्या जीवनगट्टा येथील आदिवासी लक्ष्मण महिला बचत गटातर्फे गणेश उत्सवात स्टॉल लावला जातोय. विशेष म्हणजे त्यामध्ये मोहा मिठाई, मोहा लाडू, मोहा पेढा, मोहा बर्फी आणि मोहापासून मोदक देखील तयार करण्यात आले असून त्यांना येथे चांगला प्रतिसाद मिळतोय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी निरुमलेश कंबलवार, गडचिरोली.